श्री हरिवायुगुरुभ्यो नमः. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार मंडळी. गणपतीची सर्व तयारी करून गणपती प्रतिष्ठापनेला तयार का? चला, हा बुद्धिदायक, विद्यादायक, सकल सौभाग्यदायक असणाऱ्या गणपतीची उत्तम प्रकारे पूजा करूया. मी सांगितल्याप्रमाणे उत्तम स्नान करून घराबाहेर रांगोळी तोरणं लावून सकाळी घराच्या देवांची पूजा करून थोरा मोठ्यांना नमस्कार करून मूर्ती आणलीत, व्यवस्थित जागेवर ठेवलीत. सगळी सामग्री तुमच्या उजवीकडे आहे ना? व्यवस्थित लिस्टप्रमाणे ठेवलं ना सगळं? नंतर गडबड नको. चला सुरुवात करूया. सुंदर पाटावरती तुम्ही व्यवस्थित बसायचं आहे. तुमच्या समोर एक ताम्हण ठेवायचं आहे, म्हणजे प्लेट. डावीकडे एक पळी आणि त्याच्यात एक भांडं आणि त्यात पळी, म्हणजे चमचा आणि ग्लास छोटासा, आणि त्याच्या मागे पाण्यानं भरलेला तांब्या. रेडी? सुरुवात करूया. चला, गणपतीचं स्मरण आपण केलं आहे. आता 3दा पाणी प्यायचं आहे. त्या चमच्यानी उजव्या हातात पाणी घ्यायचं, पाणी प्यायचं. 4थ्यांदा पाणी खाली सोडायचं. सुरू करूया. श्री गुरुभ्यो नमः. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. 4थ्यांदा पाणी खाली सोडायचं. ओम गोविंदाय नमः. पुन्हा 3दा पाणी प्यायचं. 4थ्यांदा पाणी खाली सोडायचं. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. आपल्या शरीरामध्ये 24 पॉईंट्स जागृत करायचे आहेत आपल्याला. म्हणून हे 24 पॉईंट्सचे 24 नियामक देवता, त्यांची नावं आपण घेणार. 4 झाली, बाकीचे 20 मन लावून ऐका. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्णाय नमः. हॅलो, आता व्यवस्थित प्राणायाम करायचा. डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा, तो थोडासा कोंडायचा आणि सावकाश सोडायचा. नुसतं नाकाला हात लावायचं नाही, प्रॉपर प्राणायाम करायचा. यानी ऑक्सिजनची मात्रा डोक्यात वाढते आणि मन शांत होऊन पूजेत लक्ष राहतं. हां, करा. प्राणायामः प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्री छंदः. ओम भुः ओम भुवः ओम स्वः ओम महा ओम जनः ओम तपः ओम सत्यम ओम तत्सवितृवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरोम. आता आपण सगळ्या देवतांना नमस्कार करणार आहोत, त्यांचं ध्यान करणार आहोत. म्हणजे गणपतीची पूजा करताना बाकीचे जे महत्त्वाची देवता आहेत त्यांचं आपण ध्यान करणार. हात जोडायचे, डोळे मिटायचे, शांतपणे ऐकायचं. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः, म्हणजे आवडणारी देवता. कुलदेवताभ्यो नमः, कुलदेवता. ग्रामदेवताभ्यो नमः, हे त्या गावाची देवता. स्थानदेवताभ्यो नमः, म्हणजे तुमच्या गल्लीतली आसपासची देवता. वास्तुदेवताभ्यो नमः, घराची देवता. माता पितृभ्यां नमः, या शरीराची देवता. श्री लक्ष्मीनारायणाभ्या नमः, या आत्म्याची देवता. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. मम सद्गुरुभ्यो नमः, तुमच्या गुरूंचं स्मरण. निर्विघ्नमस्तु. सुमुखश्च एकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. द्वादशेतानि नामानि यपठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. गणपतीची ही 12 नावं घेतली तर कोणत्याही उत्तम कार्याच्या सुरुवातीला त्या संपूर्ण कार्यामध्ये कोणतंच विघ्न येत नाही, म्हणून ही नावं घेतली. शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममङ्गलं. येषां हृदि स्थो भगवान् मङ्गलायतनं हरिः. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते घ्रियुगं स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः. येषामिन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः. बघा किती सुंदर आहे, आपल्या तत्वाला फिट करता श्लोक. मनामध्ये हृदयस्थ जनार्दन म्हणजे भगवान असतील तर सगळ्या शुभ गोष्टी होत जातात, अशुभांचा नाश होत जातो. म्हणून मनामध्ये जनार्दनाचं श्रीमंत नारायणाचं चिंतन. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णू महेश्वरान् सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः. सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वेष्वार्धकार्येषु त्रयस्त्रीभुवनेश्वरः. देवादिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनः. सगळ्या देवांचं गुरूंचं आपण शांत स्मरण केलेलं आहे. आता देशकाल उच्चार्य म्हणजे आपण हे कुठे करतोय आणि कधी करतोय ह्याचा संकल्प करणं, हे सांगणे देवाला. खूप छान आहे बघा. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञेयः प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणा द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवराहवैकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतखण्डे भरतवर्षे जम्बुद्वीपे दण्डकारण्यदेशे गोदावर्याः दक्षिणे तीरे, गोदावरीच्या दक्षिणेला, पंचगंगायाम उत्तरे तीरे, कोल्हापुरातल्या लोकांसाठी पंचगंगेच्या उत्तरेला असं त्याच संकल्प आहे. शालिवाहन शके शार्वरी नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतौ भाद्रपद मासे शुक्लपक्षे चतुर्थ्यां तिथौ शुभ शनिवासरयुक्तायां शुभ हस्तादिवस नक्षत्रे श्री सूर्य देवगुरु तथा शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानास्थितेषु सत्सु शुभनाम योगे ओ साध्य योगे वणिजकरणे एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ. हे फक्त या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी संकल्प केलाय, म्हणजे उद्याचं तिथीवार नक्षत्र सांगितलं. आता आपण संकल्प करायचा, म्हणजे आपण कुठे आणि कधी करणार आहोत ते सांगितलं, का करणार आहोत ते सांगणार आहे. मग आपल्या उजव्या हातामध्ये थोड्या अक्षता घ्यायच्या आणि मनापासून संकल्प ऐकायचा. पहिला शब्द माझ्याबरोबर म्हणा, मम. पुढचं मी म्हणतो, लक्षपूर्वक ऐका. खूप सुंदर संकल्प आहे. आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त, श्रुती स्मृतींनी सांगितल्याप्रमाणे फलप्राप्त्यर्थम, फल मिळण्यासाठी, श्री परमेश्वर प्रीत्यर्थम, श्रेष्ठ असणाऱ्या देवतांच्या प्रीत्यर्थ, अस्माकं सकल कुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां, सगळ्या कुटुंबियांबरोबर, सगळ्या कुटुंबियांच्या वतीनं, आपल्या आसपासच्या लोकांच्या, मित्रांच्या, लांब राहणाऱ्या नातेवाईकांच्या वतीनं, द्विपद चतुष्पद म्हणजे 2 पायाचे आणि 4 पायाचे यांच्या सहित क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम. क्षेम म्हणजे चांगलं, स्थैर्य म्हणजे स्थैर्य टिकणे, आयुष्य वाढणे, आरोग्य कमी होणे, ऐश्वर्य वाढणे, अभिवृद्ध्यर्थम. समस्त म्हणजे आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम, समस्त मंगल अवाप्त्यर्थम, चांगल्या गोष्टी माझ्याबरोबर घडत राहत म्हणून, समस्त अभ्युदयार्थम, आपलं प्रमोशन होत राहणे, च अभिष्ट कामना सिद्ध्यर्थम, तसंच मनामध्ये काही कामना असतात, माझं हे व्हावं, मुलांचं हे व्हावं, मला हे मिळावं, अशा अनेकविध कामनांच्या सिद्धीसाठी सिद्ध्यर्थम प्रतिवार्षिक विहितो, प्रत्येक वर्षीप्रमाणे पार्थिव सिद्धिविनायक, मातीचा सिद्धिविनायक देवताची त्याच्या कृपाप्रसाद प्राप्तीसाठी, देवता प्राप्त्यर्थम यथा ज्ञानेन, जसं कळेल तसं, यथा मिलितोपचार द्रव्यैहि, जसं जे काही वस्तू मिळतील आता त्या द्रव्याने, पुराणोक्त मंत्रैहि, पुराणांमध्ये सांगितलेल्या मंत्रांप्रमाणे, प्राणप्रतिष्ठापनपूर्वकम, प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी, ध्यान आवाहनादी महागणपती स्मरण, शरीरशुद्ध्यर्थम षडंगन्यासम कलश शंख घंटा पूजनंच करिष्ये.
आता उजव्या हातातल्या अक्षता डाव्या हातात पळीने पाणी घ्यायचं आणि अक्षतेबरोबर पाणी तांबण्यात सोडायचं. करिष्ये, मी हे करत आहे. कधी, कुठे, कशासाठी, काय काय करत आहे? आपण गणपतीची पूजा करणार आहोत. मग आता त्या गणपतीचं ध्यान करायचं, हात जोडायचं, ध्यान करायचा. गणानां त्वां शौनको गुरुत्समदो गणपतिर्जगति गणपती स्मरणे विनियोगः. ओम गणानां त्वां गणपतिं भवामहे कविं कवीनाम उपवश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आन शृण्वन्नोतिभिः सीदसादनं. श्रीमन्महागणाधिपतये नमः. आता ज्या पृथ्वीवर बसलोय त्या पृथ्वीचा नमस्कार करायचा. मांडी घालायची छान आणि उजवा पाय डाव्या पायावर ठेवायचा. डावा पायाची पाय खाली, उजवा पाय वरती, असं बसायचं. उजव्या मांडीवरती, गुडघ्यावरती आपला डावा हात ठेवायचा, त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा. नाही कळलं तर हात जोडून उभा राहा, हात जोडून बसा. काय म्हणायचं? पृथ्वीत्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वं च धारय मां देवी पवित्रं कुरु चासनं. माझं आसन पवित्र कर आई, कारण मी गणपतीची पूजा करणार आहे. याबरोबरच जेव्हा चांगलं काम करायला लागलं की वाईट शक्ती आसपास येतात, त्यांना घालवण्यासाठी म्हणून 2 दाणे अक्षता घ्यायचे. गणपती आणि आपल्या समोरची जागा गणपतीची ती सोडून बाकी सर्व ठिकाणी अक्षता टाकायच्या. एक कंपाऊंड बांधायचं अक्षतांचं. मंत्र असा आहे, अपक्रामंतु भूतानि पिशाच सर्वतो दिशम सर्वेषाम विरोधेन पूजा कर्म समारमे. असं म्हणून आता आपल्याला न्यास करायचा. न्यास म्हणजे काय? आपल्या अंगाच्या ज्या ज्या विशिष्ट पॉईंट्स आहेत तिकडे हळूच दाबून ते ॲक्टिवेट करायचे. मग आता काय करायचं? ओम, मी सांगतो तसं करा. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुः हृदयाय नमः. आपल्या हृदयावरती थोडासा दाब द्या, हात लावा उजवा हात. हां. ओम वरेण्य शिरसे स्वाहा. आपल्या कपाळावरती हात ठेवा, थोडंसं दाबा. ओम भर्गो देवस्य शिखाय वषट. शेंडीच्या ठिकाणी म्हणजे मागे, डोक्याच्या मागे हात लावा. धीमही कवचाय हुम. कवच म्हणजे आपल्या अंगावरती कवच घालायचं आहे. मग दोन्ही हात असे क्रॉस करायचे आणि अंगावर असं पूर्ण अंगाला हात लावायचं, म्हणजे कवच झालं. धियो योनः. आपल्या हातातली 5 बोटं आहेत ना, त्यातल्या मधल्या 3 बोटांनी, मधल्या बोटांनी बरोबर कपाळावरती हात ठेवायचा, बाकीची 2 बोटं डोळ्यावर ठेवायची. ह्याला नेत्रत्रय म्हणतात. आपल्याला 3 नेत्र असतात. शंकराला पाहिलं असेल तुम्ही, त्याचे 3 नेत्रावर थोडेसे दाब द्यायचे. नेत्रत्रयाय वषट. आणि शेवटचं प्रचोदयात, पहिल्या 2 बोटांनी टाळी वाजवायची. त्याला अस्त्राय फट म्हणतात. हा अस्त्र आहे आपला, याला म्हणतात न्यास. ठीक. आता आपण न्यास केला, आपण तयार झालो. आता आपण जे उपचार आहेत, पुढचे गोष्टी आहेत, त्यांची पूजा करणार. तो कलश आहे ना तांब्या, तो समोर ठेवा. त्या तांब्यामध्ये आपण नळाचं पाणी आणतो. पाणी शुद्ध कसं करणार? गंगेचं पाणी कसं आणणार? तर ह्यामध्ये त्याचं आवाहन करायचं. मग त्या कलशावरती हात ठेवा. मंत्र म्हणतो, कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रिता मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातु गणा स्मृता कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेदो सामवेदो अथर्वणः अंगैश्च सहिता सर्वे कलशन्तु समाश्रितः अत्र सावित्री गायत्री शांती पुष्टी करी तथा आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. कलशाय नमः. सर्वोपचारार्थे गंध अक्षत पुष्पम समर्पयामी. तुमच्यासमोर गंध उगाळून ठेवलाय ना, अक्षता ठेवलेल्या आहेत, फुलं आहेत भरपूर आपल्याकडे. ओके. तो गंध आपल्या करंगळी जवळच्या बोटांनी कलशाला गंध लावायचा. 2 दाणे अक्षता त्याला घालायचे, 1 फूल त्याला व्हायचं. त्यामध्ये गंगा आलेली आहे बरं का. आता शंखाची पूजा. शंखादौ चंद्रदैवत्वं कुक्षौ वरुणदेवता पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगा सरस्वती त्रैलोक्यं यानि तीर्थानि वासुदेवस्य चाज्ञया शंखे तिष्ठन्ति विप्रेन्द्र तस्मात् शंखं प्रपूजयेत्. त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतः करे नमिदा सर्वदेवैश्च पांचजन्य नमोस्तुते पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंख प्रचोदयात्. आता शंखाला घ्यायचं, त्याला थोडंसं पाणी घालायचं, पुन्हा जागेवर ठेवायचं किंवा जागेवरतीच पाणी घाला. त्याला गंध लावायचं आणि फूल घालायचं, अक्षता नाहीत. त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवा आता, आणि त्या पाण्यामध्ये तुळशीचं पान ठेवून द्या. हे लागेल नंतर आपल्याला.
आता घंटा आहे का तुमच्याजवळ? ओके. आता घंटाची पूजा. त्या घंटेला थोडंसं पाणी घाला, त्याच्यावरती गंध लावा, एक फूल ठेवा. आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां कुर्वे घंटारवत्तत्र देवता भानरक्षणं. घंटायै नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामी. त्याला गंध अक्षतपुष्प घातल्या. आता ती उचलायची आणि वाजवायची. घंटानादं कुर्यात. आता दीपपूजा. समई जी समोर आहे ती लावून घेतली आहे का? दोन्ही समई लावलेल्या आहेत. लावायची आहे का? पॉज करा 2 मिनटं. हां. आता त्या समईला हळद, कुंकू, फुलं आणि गंध लावायचं. त्या दीपाला दीपदेवताभ्यो नमः म्हणून नमस्कार करायचा. सर्वोपचारार्थे गंध अक्षत पुष्पम हरिद्रा कुंकुमम समर्पयामी. आता पूजा सामग्री शुद्धी. जे काही आपण सामान आणतो की नाही, ते कुठल्या भावनेनं, कुठल्या पैशानं, कुठल्या माणसाने, कुठलं कोरोनाबाधित वगैरे असेल, ते शुद्धीकरण व्हावं म्हणून ते शंखात जे पाणी आपण भरून ठेवलं आहे ना, ते पाणी हातात घ्यायचं उजव्या हातामध्ये आणि सगळीकडं शिंपडायचं, सगळीकडं. आणि तोंडात म्हणायचं ओम पुंडरीकाक्षाय नमः. म्हणजे भगवंताचं नाव घेतलं की शुद्ध होतं. मंत्र असा आहे, अपवित्रो पवित्रो वा सर्वावस्था गतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्ष सवायभ्यंतर शुचिः. शिंपडलं? ओके. आता आपण सगळी सेटिंग केलेली आहे, सेट झालेलो आहे. देवाच्या बरोबर समोर एक विडा मांडून ठेवलेला आहे, त्याच्यासमोर त्याच्या एक फळही ठेवलेलं आहे. ठीक आहे, फुलं तयार ठेवलेली आहेत. आता आपण त्या मूर्तीमध्ये प्राण आणणार आहोत. त्या मूर्तीवर जर तुम्ही काही वस्त्र पांघरलं असेल तर वस्त्र काढून बाजूला ठेवा. डावा हात आपल्या हृदयावरती, जिथं प्राण आहे तो. उजव्या हाताच्या मधल्या बोटाने गणपतीच्या हृदयाला स्पर्श करायचं. आणि एक अत्यंत सिक्रेट मंत्र सांगणार आहे, ज्यातून माझ्यात जे चैतन्य आहे, प्राण आहे, तो त्या गणपतीत यावा म्हणून आपण करतो. ठीक आहे. आता डोळे मिटायचे आणि हा मंत्र ऐकायचा. अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णू महेश्वर ऋषयः ऋग्यजुस्सामाथर्वाणि छन्दांसि परा प्राणशक्तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्तिः क्रौं कीलकम् अस्यां मृण्मयमूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. ओम आं ह्रीं क्रौं अं यं रं वं शं शं सं हं लं क्षं अः क्रौं ह्रीं आं हंसः सोऽहम्. अस्यां मूर्तौ प्राण इह प्राणः. ओम आं ह्रीं क्रौं अं यं रं वं शं शं सं हं लं क्षं अः क्रौं ह्रीं आं हंसः सोऽहम्. अस्यां मूर्तौ प्राण इह स्थितः. ओम ह्रीं क्रौं अं यं रं वं शं शं सं हं लं क्षं अः औ क्रौं ह्रीं आं हंसः सोऽहम्. अस्यां मूर्तौ सर्वेंद्रियाणि. वांग, आता त्याच्या सर्व इंद्रियांना आपण आवाहन करतो बरं का. वांग, मनस, त्वच, चक्षु, श्रोत्र, जिह्वा, घ्राण, पाणी, पाद, पायु, उपस्थान, हैवागत्यम, सुखम चिरम तिष्ठन्तु स्वाहा. इथं राहू देत असं म्हणतो. ओम असूनी ते पुनरस्मासु चक्षुः पुनः प्राणमिह नो देहि भोगम. जो पश्येम सूर्यमुच्चरन्त मनोमते मृळयान स्वस्ति. ओम चत्वारि वाक्परिमिता पदानि तानि विदुर्ब्राह्मणा ये मनीषिणः गुहां त्रीणि निहिता नेंगयन्ति तुरीयं वाचो मनुष्या वदन्ति. आता त्या मूर्तीला जसा माणूस लहानपणापासून मोठा होतो ना, तसे त्याच्यावर 16 संस्कार करायला पाहिजेत. मग 16 संस्कार त्या मूर्तीचे कसे होणार? म्हणजे गर्भाधान वगैरे व्हायला पाहिजे, त्याचं पोटात असणं वगैरे वगैरे. मग त्या संस्काराच्या प्रित्यर्थ आपण 16 वेळेला ओम म्हणायचं आहे. सांगतो मी. मंत्र असा आहे, गर्भाधानादि 15 संस्कार सिद्ध्यर्थम 15 प्रणवावृत्ती करिष्ये. 15 वेळेला म्हणायचं आहे. 16वा संस्कार नाही ना, तो तिथे येणार आहे आता. मग 15 वेळेला असाच हृदयावरती हात आणि त्याच्या हृदयावरती हात ठेवून आपल्याला ओम म्हणायचं आहे 15 वेळेला शांतपणे. सुरू. ओम 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 ओम. ठीक. रक्तांभोधिस्थपो तोल्ल सदरुण सरोजधिरा धीरुडा कराब्जैः पाशं कोदंडमिक्षुद्भव मथ गुणमप्यंकुश पंचबाणान. त्याच्या अंगातल्या हातामध्ये जे काय
शस्त्र वगैरे आहेत ना, त्यांच्यामध्ये तत्व आणतो आपण. बिभ्राणा सृक्कपालम त्रिनयन लसिता पीनवक्षोरुहाढ्या देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरी प्राणशक्ती परानः तच्चक्षुर्देवहितं शुक्रमुच्चरत पश्येम शरद शतम जीवेम शरद शतम. आता हळूच हात काढायचा, त्या मूर्तीमध्ये प्राण आलेला आहे बरं का, असं म्हणून त्या गणपतीला एक छान स्माईल करायची आणि नमस्कार करायचा. त्यात प्राण आलेले आहे. फक्त तो आता बघणार कसा, त्यासाठी एक विशेष मंत्र आहे. इति मंत्रेण तच्चक्षुर्देह म्हटला ना मी मंत्र, तो मंत्र पुन्हा म्हणतो. दुर्वाची काडी घ्या, पंचामृतामध्ये थोडंसं तूप असेल बघा, त्या तुपामध्ये ती काडी बुडवायची आणि त्या दोन्ही डोळ्यांना लावायची, तुमच्या डावी आणि मग उजवी, म्हणजे ते डोळे उघडणे असं म्हणतात. मंत्र असा आहे, तच्चक्षुर्देवहितं शुक्रमुच्चरत पश्येम शरद शतम जीवेम शरद शतम. ती दुर्वा आता खाली ठेवायची. छान तुपाने डोळे उघडले ना. हा, आता श्री सिद्धिविनायकाय नमः. मुखवासार्थे पूगी फल तांबूल सुवर्ण पुष्प दक्षिणा मंद्रुष्पम च समर्पयामी. आता गणपती त्या मूर्तीमध्ये आलाय, एवढ्या लांबून आलाय तो, नाही का, आपल्यासाठी म्हणून त्याला गाडी खर्च म्हणा किंवा त्याला येण्याचं स्वागत म्हणून तो समोर विडा आणि फळ ठेवलंय ना, त्या विड्यावरती एक पळी पाणी घाला. हे त्याला आपण दक्षिणा वगैरे दिलेली आहे. ठीक. अनया पूजया श्री सिद्धिविनायक प्रियंताम असं म्हणून एक छानसं फूल देवाच्या पायावरती घालायचं. अथ ध्यानम. आता त्याचं ध्यान करायचं. ती मूर्ती कशी आहे पहा बरं. एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं. श्री सिद्धिविनायकाय नमः. ध्यायामि. ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात सभूमिं विश्वतो वृत्वा अत्यदिष्टदशांगुलम्. आता आवाहन म्हणजे या बसा असं म्हणतो की नाही, ते आवाहयामि विघ्नेश सुरराजा अर्चितेश्वर अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थं गणनायक. श्री सिद्धिविनायकाय नमः. आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी. 2 दाणे अक्षता त्याच्या पायाशी वाहाव्यात, म्हणजे आलाय म्हणून अक्षता. ओम पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यं उतामृतत्वस्येशानो यदन्नेनातिरोहति नानारत्नसमायुक्तं कार्तस्वरविभूषितम् आसनं देवदेवेश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम्. श्री सिद्धिविनायकाय नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामी. गणपतीला वेगवेगळ्या रंगांचे हिऱ्या मोत्यांचे असं आसन द्यायला पाहिजे. आता आपली ऐपत आपल्याकडे शक्य आहे की नाही माहीत नाही, म्हणून जो पाठ आहे ना त्याच्यावरतीच तू उत्तम आसन हो, म्हणून आसनार्थे अक्षतां समर्पयामी. या आसनावर बसा म्हणून अक्षता ठेवल्या. ओम एतावानस्य महिमातो जायांश्च पुरुषः पादोस्य विश्वान् भूतानि त्रिपादस्य अमृतं दिवि पाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेम समर्थभो भक्त्यां समर्पितं तुभ्यं लोकनाथं नमस्तुते. श्री सिद्धिविनायकाय नमः. पाद्यं समर्पयामी. आता एक पळी पाणी घ्यायचं, देवाच्या पायाला लावायचं आणि ते पाणी ताम्हणात सोडायचं. म्हणजे काय, ते आल्यानंतर त्यांचे पाय धुतले आपण, किती सुंदर ना. पण मूर्ती मातीची आहे म्हणून ते धुवायचं नाही, फक्त लावायचं पाणी आणि खाली टाकायचं. ओम त्रिपादूर्ध्व यदैत पुरुषः पादोस्येहा भवत्पुनः ततो विश्वं व्यक्रामत्साशनानशने अभि. नमस्ते देवदेवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधार अर्घ्यं नः प्रतिगृह्यताम्. श्री सिद्धिविनायकाय नमः. अर्घ्यं समर्पयामी. एका पळीमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं गंध घालायचं, हे अर्घ्य म्हणायचं. अर्घ्य म्हणजे प्यायला पाणी, म्हणून त्याच्या हातावरती थोडंसं पाणी घालायचं आणि ते पाणी हाताला लावायचं आणि पुन्हा ताम्हणात सोडायचं. अर्घ्यं समर्पयामी. ओम तस्माद् विराळ जायता विराजो अधिपुरुषः स जातो अत्यरिच्यत पश्चात् भूमिमथो पुरः कर्पूरवासितं वारी मंदाकिन्या समावृतम् आचम्यतां जगन्नाथ मया दत्तं हि भक्तितः. आता मगाशी जे हातावर पाणी घातलं तसंच आणखीन एक पळी पाणी घ्यायचं, त्यात थोडंसं गंध कालवायचं, एक छोटंसं वासाचं फूल त्याच्यात घालायचं आणि देवाच्या तोंडाकडे म्हणजे सोंडेकडे न्यायचं, म्हणजे प्यायला पाणी सोंडेकडे न्यायचं आणि पुन्हा ते पाणी तांबण्यात टाकायचं. ओम यत् पुरुषेण हविषः देवा यज्ञमतन्वत वसंतो अस्यासीदाज्यं ग्रीष्म इध्वं शरद्धवी गंगादि सर्वतीर्थेभ्यो मया प्रार्थनया हृतं तोयमेतत् सुखस्पर्शं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. श्री सिद्धिविनायकाय नमः. स्नानं समर्पयामी. आता खरं त्यांना स्नान घातलं पाहिजे ना, म्हणून थोडंसं छान एका पळीमध्ये पाणी घ्यायचं, दुसरं. पण आता आचमनाचं जे पाणी आहे ना
ते तांबण्यात पूर्ण ओतून टाका. ते आपण प्यायलं उष्ण पाणी आहे. तांब्यातलं चांगलं पाणी त्या भांड्यामध्ये घ्या. त्यातलं थोडंसं पाणी घ्यायचं आणि फुलांनी 2-3 वेळेला त्याच्यावरती प्रोक्षण करायचं, म्हणजे आंघोळ घालायची. थोडक्यात डोळे मिटून आपण कल्पना करा, छान बदा 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 आंघोळ घालतोय गणपती, स्वच्छ गरम पाणी आंघोळ करतोय अशी कल्पना करायची. घालायचं नाही बरं का, फक्त प्रोक्षण करायचं. सगळ्या तीर्थांनी आपण आवाहन करून त्याला आपण आंघोळ घालतोय. पंचामृताई स्नापिशिये. आता पंचामृत घ्यायचं, एक दुर्वाची गाडी त्याच्यात ठेवायची आणि एक 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 पंचामृतामध्ये 5 गोष्टी असतात. अगोदर दूध, ते दूध थोडंसं प्रोक्षण करायचं गणपतीवरती. मंत्र काय आहे? ओम आप्ययस्व समेतु ते विश्वता सोमवृष्णयम भवा वाजस्य संगथे कामधेनो समुद्भूतं देवर्षी पितृतृप्तिदं पयो ददामि देवेश स्नानार्थं प्रतिगृह्यतां सिद्धिविनायकाय नमः पयस्नानं समर्पयामी. आता थोडंसं दुसऱ्या दुर्वेनं एक तुला पाणी शिंपडायचं, म्हणजे दूध घातल्यानंतर चिकट नको व्हायला म्हणून थोडंसं पाणी घातलं, मस्त. आता त्याच पंचामृतामध्ये दही असेल, त्या दह्यात दुर्वा बुडवायची आणि प्रोक्षण करायचं. ओम दधिक्रामणो अकारिशम जिष्णोरश्वस्य वाजिनः सुरभीनो मुखाकरत प्रण आयुषी तारिषत चंद्रमंडल संकाशम सर्वदेवप्रियं दधि स्नानार्थं ते प्रयच्छामि ग्रहाणर्घ्यं ग्रहाणगणनायक सिद्धिविनायकाय नमः दधी स्नानं समर्पयामी. पुन्हा एकदा पाणी शिंपडायचं, म्हणजे दह्यानंतरचं आंघोळ. आता तूप. ओम घृतमिमिक्षे घृतमस्य योनिर्घृते श्रितो घृतवस्य धामा अनुश्वधमा धमावह मादयस्व स्वाहा कृतं वृषभवक्षिं हव्यम आज्यं सुराणमाहार आज्यं यज्ञे प्रतिष्ठितं आज्यं पवित्रं परमं स्नानार्थं प्रतिगृह्यतां सिद्धिविनायकाय नमः घृतस्नानं समर्पयामी. आता त्या थोडंसं पुन्हा पाणी शिंपडायचं. घृतस्नानान्ते शुद्धोदकं समर्पयामी. आता मधुवातावृतायते मधुक्षरन्ति सिन्धवः माध्वीर्न सन्तोषधि मधुनक्तमुतोषसि मधुमत्पार्थिवं रजः मधुद्यौरस्तु नः पिता मधुमानो वनस्पतिर्मधुमाम् अस्तु सूर्यः माध्वीर्गावो भवन्तु नः सर्वौषधि समुत्पन्ना पीयूषमधुरं मधु स्नानार्थं ते प्रयच्छामि ग्रहाण गिरिजासुत सिद्धिविनायकाय नमः मधुस्नानं समर्पयामी. मधुस्नानान्ते पुन्हा शुद्धोदक, चांगलं पाणी, शुद्धोदकं समर्पयामी. आता साखर. ओम स्वादु पवस्व दिव्याय जन्मने स्वादुरिंद्राय सुहवीतुं नाम्ने स्वादुर्मित्राय वरुणाय वायवे बृहस्पते मधुमाम् अदाभ्यः इक्षुदण्डसमुद्भूत दिव्य शर्करया हव्यं स्नानपयामी महाभक्त्या प्रीतो भव शिवात्मजा सिद्धिविनायकाय नमः शर्करा स्नानं समर्पयामी. त्यानंतर शुद्धोदक, थोडंसं पाणी आलं. आता एका पळीमध्ये थोडंसं पाणी घ्या, त्यामध्ये छान गंध कालवा, म्हणजे मस्त वासाचं पाणी होईल आणि हे पाणी गणपतीवर शिंपडायचं. ओम गंधद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपभये श्रियं कर्पूरैलासमायुक्तं सुगन्धद्रव्यसंयुतं गंधोदकं गणाध्यक्ष स्नानार्थं प्रतिगृह्यतां सिद्धिविनायकाय नमः गंधोदकस्नानं समर्पयामी. गंधाचं पाणी उरलेलं तांबण्यात सोडून द्या. त्यानंतर पुन्हा शुद्धोदक, एका दुर्वेनी पाणी शिंपडायचं आहे. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. श्री सिद्धिविनायकाय नमः गंधाक्षतपुष्पं समर्पयामी. आता त्या सिद्धिविनायकाला एका फुलामध्ये गंध अक्षत असं घेऊन ते फुल गणपतीला व्हायचं. हळद कुंकू त्या गणपतीच्या त्या फुलाला फक्त खाली व्हायचं. ठीक. श्री सिद्धिविनायकाय नमः धूपदीपं समर्पयामी. आता बाजूला उदबत्ती आहे, ती उदबत्ती घ्या, उदबत्ती लावा, हवली. आता ओवाळायचं गणपतीला. धूपं समर्पयामी. आता कापूर आहे का? कापूर घ्या, कापुराच्या आरतीमध्ये कापूर ठेवा, कापूर लावा. आता ती आरती गणपतीला करायची. दीपं समर्पयामी. झालं. आता तो जो पंचामृत शिल्लक आहे ना तयार केलेला, तो तुमच्या समोर एक चौकोन पाण्याने मंडळ करायचा. जिथे आपण प्रसाद ठेवणार आहे ना त्याच्या खालची जागा शुद्ध करायची असते, त्याला मंडळ म्हणतात. मग एक चौकोन काढायचा, त्या चौकोनावर ते पंचामृताचं भांडं ठेवायचं. त्या पंचामृताच्या भोवती थोडंसं पाणी घ्यायचं आपल्या हातामध्ये आणि त्याच्या भोवती गोल क्लॉकवाईज फिरवायचं. त्याला नैवेद्य म्हणतात. हां.
ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्ये मध्ये पानीयम समर्पयामी. म्हणजे बाजूला एक पळी पाणी सोडायचं, म्हणजे नैवेद्याच्या मध्ये पाणी प्यायला असं. पुन्हा त्या पंचामृताचं नैवेद्य दाखवायचं. तसंच हातात पाणी घ्यायचं, त्याच्यावरती फिरवायचं. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. आता 4 वेळेला पाणी सोडायचं तांबणामध्ये, म्हणजे हात धुवायला, तोंड धुवायला, चूळ भरायला आणि आचमन करायला. हस्तप्रक्षालनं समर्पयामी, मुखप्रक्षालनं समर्पयामी, आचमनीयं समर्पयामी. आता एका फुलाला चंदन लावायचं आणि ते चंदनाचं फूल, चंदनयुक्त फूल, गंधाचं फूल गणपतीला व्हायचं. आणि आणखीन एक विडा आपण मांडून ठेवला होता. नसेल तर 2 पानं घ्या, त्यावरती सुपारी, दक्षिणा आणि फळ हे गणपतीसमोर ठेवायचं. तुझी आंघोळ बिंघोळ झाली बाबा, म्हणून तुला भूक लागली असेल, म्हणून हे श्री सिद्धिविनायकाय नमः मुखवासार्थे पूगी फल तांबूल सुवर्ण निष्कर्य दक्षिणाम समर्पयामी. त्या विड्यावरती थोडंसं पाणी घालायचं. समजा फास्ट होत असेल ना, तर थोडा पॉज करा आणि विधी करा पूर्ण. थोड्या अक्षता घ्यायच्या, गणपतीवरती व्हायचं. श्री सिद्धिविनायकाय नमः मंत्रपुष्पं समर्पयामी. अनेन पूर्वाराधनेन तेन श्री सिद्धिविनायक प्रियंताम. आता पूर्वाराधना म्हणजे गणपतीची बेसिक पूजा झालेली आहे. आता ते जे फूल पायावर राहिलं होतं ना, ते फूल घ्यायचं, वास घ्यायचा आणि उत्तर दिशेला ठेवायचं, लांब टाकून द्यायचं. उत्तरे निर्माल्ये विसृज्य. आता आपण गणपतीची अभिषेक करणार आहोत. हा अत्यंत विशेष अभिषेक असतो. याला गणपती अथर्व शीर्षाने अभिषेक म्हणतात. तर काय करायचं, आपल्या समोरच्या जे भांडं आहे ना, त्यामध्ये थोडंसं गंध घालवा, त्यामध्ये एक छान फूल घाला, दुर्वांचे 1-2-3 काड्या घ्या आणि त्याने गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक करत राहायचं, शिंपडत राहायचं सावकाश. आणि शांत चित्तानं, अथर्व शीर्ष म्हणजे काय, डोकं अथर्व हलू देत नाही, शांत करतं, स्थिर करतं. असं विशेष मंत्राचा अभिषेक आपण करणार आहोत. सुरू करूया. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. अथ गणेशाथर्वशीर्षम्. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेषति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वां भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो. गणादिं पूर्वमुच्चार्यं वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुरसितं तारेण रुद्धम् एतत्तवमनुस्वरूपं. गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं. नादः सन्धानं संहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निच्रुतगायत्री छन्दः गणपतिर्देवता. ॐ गं गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रथं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम्. एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वर. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः. एतदथर्वशीर्षयोधिते स ब्रह्मभूयाय कल्पते स सर्वविघ्नैर्न बाध्यते स सर्वतः सुखमेधते स पञ्चमः पापात् प्रमुच्यते. सायमधियानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातरधियानो रात्रिकृतं पापं नाशयति
सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति सर्वत्राधियानोपविघ्नो भवति धर्मार्थकाममोक्षं च विन्दते इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयं यो यदि मोहाद्दास्यति स पाप्यान् भवति सहस्रावर्तनात् यं यं काममृतेन तं तमनेन साधयेत् अनेन गणपतिमभिषिञ्चति स वाग्मी भवति चतुर्थ्यामनुष्णान् जपति स विद्यावान् भवति ब्रह्माद्यावरणं विद्यात् न बिभेति कदाचनेति इत्यथर्वणवाक्यं यो दुर्वाङ्कुरैर्यजति स वै श्रवणोपमो भवति यो लाजैर्यजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकः सहस्रेण यजति स वाञ्छितफलमाप्नोति यः साज्य समिर्भिर्यजति स सर्वं लभते अष्टौ ब्रह्मणान् सम्यग् गृहीत्वा सूर्यवर्चस्वी भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वविद् भवति य एवं वेद इत्युपनिषद् ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शांति 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 ओम देवस्य त्वां सवितुः प्रसवेश्विर्नो बाहुर्भ्यां पूष्णो हस्ताभ्याम् अग्नेस्तेजसा सूर्यस्य वर्चसेन्द्रस्येन्द्रियाणि अभिषिञ्चति बलाय श्रियै यशसेन्नाद्यायः ओम भूर्भुवस्वः अमृताभिषेकोऽस्तु शांति पुष्टिस्तुष्टिशास्तु श्री सिद्धिविनायकाय नमः महाभिषेकस्नानं समर्पयामि स्नानांते आता ते गंधाचं पाणी बाजूला टाकून द्या आणि शुद्ध पाणी त्याला प्रोक्षण करायचं स्नानांते शुद्धोदकं समर्पयामि आता त्या शंखामध्ये थोडंसं पाणी असेल त्या शंखातल्या पाण्यामध्ये 2 दुर्वा बुडवायच्या आणि ते गणपतीला अभिषेक करायचा शंखोदक स्नानं समर्पयामि तेलैर्लक्ष्मीर्जले गंगा यतस्तिष्ठति वै प्रभो तन्मांगलिकस्नानार्थं जलतैले समर्पयेत् श्री सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः मांगलिकस्नानं समर्पयामि आता एका फुलाला अत्तरचं वाटली असेल मी सांगितलंय त्या फुलाला ते अत्तर लावायचं आणि ते गणपतीला वाहायचं म्हणजे मंगलिक स्नान वासाच्या तेलाने स्नान केलं त्यानंतर पुन्हा थोडंसं दुर्वेनी पाणी गणपतीवर शिंपडायचं स्नानांते शुद्धोदक स्नानं समर्पयामि नंतर थोडंसं एक पळीवर पाणी घ्यायचं घेतलं ते समईवर धरायचं म्हणजे थोडंसं गरम झालं असं त्याचा अर्थ होतो गरम पाण्याने अंघोळ आलं पाहिजे ना पाऊस खूप पडलाय मग ते गरम पाणी पळीतलं दुर्वेनी गणपतीवर शिंपडायचं उष्णोदक स्नानं समर्पयामि शांत आता ते पाणी शिंपडत राहा बरं का ओम तदस्तु मित्रावरुणः तदग्नेशं योरस्मभ्य मिदमस्तु शस्तम अशीमहि गाधमुत प्रतिष्ठां नमो दिवे बृहते साधनाय श्री सिद्धिविनायकाय नमः सुप्रतिष्ठितमस्तु बस ओम तम यज्ञं बर्हिषि प्रोक्षं पुरुषं जातमग्रतः तेन देवा अयजन्त साध्यां ऋषयश्च ये सर्वभूषाधिके सौम्ये लोकलज्जानिवारिणे मयोपवादिते तुभ्यं वाससी प्रतिगृह्यतां श्री सिद्धिविनायकाय नमः वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि कापसाची वस्त्र असतील गेजवस्त्र म्हणतो त्याला ते घ्यायचं अखंड एक कधी व्हायचं नाही त्याला कधी पण जोडी व्हायची असते मग ते अखंड असेल त्यातलं तोडायचं परत जोडायचं म्हणजे 2 वस्त्र होतील ते 2 वस्त्र गणपतीला छान गळ्यात घाला व्हेरी गुड ह्याला वस्त्र म्हणजे प्रत्यक्ष आपण सोळ देऊ शकणार नाही म्हणून ते कार्पास वस्त्र एक वस्त्र दिलं बरं जानवा आहे का तिथे हां जानवं सोडून ठेवलंय का ओके ते जानवं घ्यायचं बरं वस्त्र जानवं असे एखादे उपचार नसेल आपल्याकडे तयारी नसेल तर त्याच्या ऐवजी अक्षता वाहू शकता गणपतीला मान्य भावना शुद्ध असायला पाहिजे ओम तस्माद्यज्ञात सर्वहुतः संभृतं पृषदाज्यं पशून्ताश्चक्रे वायव्यानार नारण्यान् प्याम्याश्च ये देवदेव नमस्तेस्तु त्राहि मां भवसागरात् ब्रह्मसूत्रं सोत्तरीयं ग्रहाण परमेश्वर सिद्धिविनायका नमः यज्ञोपवीतं समर्पयामि आता ते जाणवाय ना ते उघडलंय तुम्ही आता ते समोर धरायचं तुमचा उजवा हात जो आहे राईट हँड तो वर करायचा डावा हात खाली असाच ठेवायचा म्हणजे हे ॲक्च्युअल गणपतीच्या गळ्यात असं बसायचं म्हणजे तुमच्या उजव्या हाताला वरती आणि डावा हाताला तुमच्या त्या गणपतीच्या खालून यायला पाहिजे म्हणजे गणपतीच्या डाव्या खांद्यावरती जानवं यायला पाहिजे घातलं का व्यवस्थित सावकाश घाला हां कान वगैरे सांभाळून ओके शक्य असल्यास कानावर ठेवू नका खाली ठेवायचा प्रयत्न करा ठेवलं ओके यज्ञोपवितांते आचमनीयम समर्पयामि म्हणून यज्ञोपवीत झाल्यानंतर त्याला तहान लागते म्हणून एक पळी पाणी तांबणात सोडायचं
ओम तस्मात् ज्ञात सर्वभूतरुचः सामिने सामानि जज्ञिरे छन्दांसि जज्ञिरे तस्माद्युस्त स्माज्जायतः श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठं चंदनं समर्पयामि. आता ते चंदन घ्यायचं आणि कपाळावरती त्याच्या छानसं छोटंसं चंदन लावायचं. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. त्यावरती 2 दाणे अक्षता लावायचे. अक्षता स्तंडुलं शुभ्रां कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर. सिद्धिविनायकाय नमः. अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. त्याला अक्षता घातल्या म्हणजे हा अक्षता कशाबद्दल आहेत? वेगवेगळे अलंकार दागदागिने असतील तर ते घालण्यासाठी. तुम्ही ऑलरेडी घातले असतील तर ते त्याच्यावरती अक्षता घाला. घातले नसतील तर पॉज करा आणि सगळे अलंकार घाला. ओके डन. आता हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्व सौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या ही देवीत्वं प्रतिगृह्यताम्. हरिद्रा चूर्ण संयुक्तं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकरणं सर्वं देवीत्वं प्रतिगृह्यताम्. सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. हरिद्रा कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. आता हळद कुंकू सावकाश व्हायचं. मग तुम्ही काय शेंदूर बुक्का जे काय गुलाल वगैरे आणलं असेल ते सर्व गणपतीला छान लावायचं. चेहरा स्वच्छ असू देत, उगाच सगळीकडे असं पाडू नका. रंगपंचमी नाही खेळायची आपल्याला. छान कुंकू लावायचं. ठीक. आता श्री सिद्धिविनायकाय नमः. नानापलिमलद्रव्यं समर्पयामि. ओम तस्मादश्व अजायन्त ये के चोभदायतः गावो जज्ञिरे तस्मात् जाता अजावयः. माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभो मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां. कर्वीरैर्जातिक कुसुमैश्चम्पकैर्बकुलैः शुभैः तत् शतपत्रैश कल्हारैर् अर्चयेत् परमेश्वरं. श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. यथा कालोद्भव पुष्पाणीं समर्पयामि. तुमच्याकडे आसपास जी काही फुलं आहेत आणलेली ती फुलं छान वाहा. त्याच्या अगोदर हार आणलाय का? हां, तो हार घाला अगोदर. हार घातला छान व्यवस्थित. फुलं घाला. फुलं घालायला वेळ लागणार असेल तर 2 मिनटं पॉज करा. छान फुलं घातलीत. ओके. आता आपण त्यांची अंगपूजा करायची. म्हणजे गणपतीच्या प्रत्येक अंगाची पूजा असते. प्रत्येक अंगातून काहीतरी आपल्याला स्पंदनं काहीतरी शक्ती देत असतो. म्हणून अक्षता घ्यायची. मी जसं जसं सांगेन त्या त्या अंगावरती 2-2 दाणे अक्षता घालत जायची. ठीक. ओके. अक्षताची वाटी डाव्या हातात घ्या. अथा अंगपूजा. गणेश्वराय नमः. पादौ पूजयामि पाय. विघ्नराजाय नमः. जानुनीं पूजयामि गुडघे. आखुवाहनाय नमः. पुरुं पूजयामि मांडी. हेरंबाय नमः. कटिं पूजयामि कंबर. कामारी सुनवे नमः. नाभिं पूजयामि नाभी म्हणजे बेंबी. लंबोदराय नमः. उदरं पूजयामि पोट. गौरीसुताय नमः. स्तनौ पूजयामि छाती. गजनायकाय नमः. हृदयं पूजयामि हृदय. स्थूलकर्णाय नमः. कंठं पूजयामि गळा. स्कंदाग्रजाय नमः. स्कंधौ पूजयामि खांदा. पाशहस्ताय नमः. हस्तान् पूजयामि चारही हात. घातले. गजवक्त्राय नमः. वक्त्रं पूजयामि म्हणजे त्याचं तोंड. विघ्नहर्त्रे नमः. ललाटं पूजयामि त्याचं कपाळ. सर्वेश्वराय नमः. शिरं पूजयामि डोकं. गणाधिपाय नमः. सर्वांगं पूजयामि. आता अक्षता डोक्यावरून भरपूर राहिले बऱ्यापैकी म्हणजे सगळ्या अंगांची पूजा झाली. आता छान नमस्कार करा. हा मस्त दिसतो ना गणपती. वा. आता आपण पत्री पूजा करायची आहेत. जेवढी काही पत्री तुमच्याकडे असतील म्हणजे वेगवेगळी पानं ती त्याला व्हायची आहेत. नसेल फुलं वाहा. तेही नसतील तर अक्षता वाहा. आणि ध्यान करत राहा. गणपतीला छान आपली सेवा पोचली पाहिजे. मी वेगवेगळी नावं सांगतो ती घाला. सुमुखाय नमः. मालतीपत्रं समर्पयामि मधुमालती. गणाधिपाय नमः. भृंगराजपत्रं समर्पयामि माका. उमापुत्राय नमः. बिल्वपत्रं समर्पयामि बेल. गजाननाय नमः. श्वेतदुर्वां समर्पयामि पांढऱ्या दुर्वा. लंबोदराय नमः. बदरीपत्रं समर्पयामि बोरीचं पान. हरसूनवे नमः. धत्तूरपत्रं समर्पयामि धोत्र्याचे पान. गजकर्णकाय नमः. तुलसीपत्रं समर्पयामि तुळस. वक्रतुंडाय नमः. शमीपत्रं समर्पयामि शमी. गुहाग्रजाय नमः. अपामार्गपत्रं समर्पयामि आघाडा. एकदंताय नमः. बृहतीपत्रं समर्पयामि डोरलीचं पान. विकटाय नमः. करवीरपत्रं समर्पयामि कण्हेर. कपिलाय नमः. अर्कपत्रं समर्पयामि रुईचं पान. गजदंताय नमः. अर्जुनपत्रं समर्पयामि अर्जुन सादडा. विघ्नराजाय नमः. विष्णुक्रांतापत्रं समर्पयामि विष्णुक्रांत.
बटवे नमः दाडिमपत्रं समर्पयामि, डाळिंबाचं पान. सुराग्रजाय नमः देवदारूपत्रं समर्पयामि, देवदाराचं पान. भालचंद्राय नमः मरुबकपत्रं समर्पयामि, पांढरा मरवा. हेरंबाय नमः अश्वत्थपत्रं समर्पयामि, पिंपळाचं पान. चतुर्भुजाय नमः जातीपत्रं समर्पयामि, जाईची पान. विनायकाय नमः केतकीपत्रं समर्पयामि, केवडा. मिळाला असेल तर छान केवडा घाला. सर्वेश्वराय नमः अगस्तीपत्रं समर्पयामि, अगस्त्याचं पान. हलं. बाकी काय आणली असतील पानं तुम्ही तर तीही वाहून घ्या. ओम यत्पुरुषं यदधो कथिता व्यकल्पयन् मुखं किमस्य कौबाहु का ऊरुपादा उच्येते वनस्पतिरुद्भूतो गंधाढ्यो गंधोत्तमः आगृहीं सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां. श्री सिद्धिविनायकाय नमः धूपं समर्पयामि. अगरबत्ती लावली ना मगाशी, ती अगरबत्ती घ्यायची आणि ओवाळायची. वनस्पतिर्भव धूपो गंधाढ्यो गंधोत्तमः आगृहीं सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां. धूपं दर्शयामि. आता कापूर लावून घ्यायचा आणि कापूर त्याला देवाला छान वळायचं. ओम ब्राह्मणोस्य मुखमासीत् बाहुराजन्यकृतः ऊरु तदस्य ते यद्वैश्य पद्भ्यां शूद्रो अजायत आज्यं च वर्ति संयुक्तं वह्निना योजितं मया दीपं ग्रहाण देवेश सर्वक्षेमसमर्थवो. श्री सिद्धिविनायकाय नमः. दीपं दर्शयामि. ओम चंद्रमा मनसो जातश्चक्षुः सूर्यो जायत मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत. नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिं मे हृचलं कुरु. ईप्सितं मे वरं देहि परत्रं च परां गतिं. शर्कराखण्डखाद्यानि दधि क्षीरघृतानि च आहारं भक्षभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्. श्री सिद्धिविनायकाय नमः. नैवेद्यार्थे नाना खाद्यनैवेद्यं समर्पयामि. आता गणपतीला भूक लागली बरं का, त्यामुळे आता छान एक चौकोन मंडळ करायचा, मगाशी सांगितल्याप्रमाणे मोठा. आणि तुम्ही जे काही फळं आणली असतील ती फळं, पेढे वगैरे आणले असतील तर पेढे, नसेल तर आपण मगाशी फळं आणली होती 2-3 फळं शिल्लक असतील ती फळं ठेवायची. बाकी जे काही वस्तू आहेत महानैवेद्य सोडून ते सगळ्यात याचा नैवेद्य ठेवायचा. एक गुळ खोबरं पण सांगितलेलं आहे गणपतीचा प्रिय असणारं, ते गुळ खोबरं आणलं असेल तर ते पण ठेवा. आणि त्या मंडळामध्ये सगळं ठेवून त्या सगळ्यांवरती एक एक दुर्वा ठेवा. हां, दुर्वा म्हणजे त्याचं सॅनिटायझर शुद्ध केलं ठेवलं. आता त्याच्या भोवती पाणी फिरवायचं आणि नैवेद्य दाखवायचा सगळ्या भोवती. ओम प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. आता बाजूला पाणी सोडायचं. नैवेद्य मध्ये पानीयं समर्पयामि. आता पुन्हा नैवेद्य पाणी फिरवायचं. ओम प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. आता 4दा पाणी बाजूला सोडायचं. उत्तरापोषणम हस्तप्रक्षालनम मुखप्रक्षालनम च समर्पयामि. करोदवर्तनम चंदनम समर्पयामि. आता छान एक फूल घ्यायचं, गंधामध्ये बुडवायचं आणि गणपतीला व्हायचं. पूगी फलमहद्दिव्यं नागवल्लीदलैरुतं कर्पूरायलासमायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम्. विडा, सुपारी, हे सगळं एक विडा आपण तयार केला, आणखीन एक करून घ्या नसेल तर. विडा, सुपारी, फळ, दक्षिणा हे सगळं त्या गणपतीसमोर ठेवायचं. हा 3रा विडा आहे आपला. हां, मंत्र काय आहे? पूगी फलमहद्दिव्यं नागवल्लीदलैरुतं कर्पूरैलासमायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम्. हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसो अनन्तपुण्यफलदम् अतः शान्तिप्रयच्छ मे. सिद्धिविनायकाय नमः. मुखवासार्थे पूगीफलतांबूलं सुवर्णनिष्क्रियदक्षिणां समर्पयामि. आता फळं शिल्लक राहिलेले जे काही खारीक बदाम ठेवलं असेल ते. इदं फलं मया देवं स्थापितं पुरतस्तव तेन मे सुफलावाप्तिर् भवेत् जन्मनि जन्मनि. फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलश्च मनोरथः. श्री सिद्धिविनायकाय नमः. फलार्थे नारिकेन फलं समर्पयामि. सगळ्या फलांचा राजा श्रेष्ठ असा नारळ आणलाय का? ओके. आता तो नारळ घ्यायचा, फोडून आणायला सांगा कोणाला तरी. पॉज. अच्छा, तो नारळ आता ठेवायचा, त्याचा नैवेद्य दाखवायचा. खा बाबा गणपती, खूप भूक झाली तुला. आता हे नारळ आपल्या गणपतीसमोर नैवेद्य दाखवलेलं आहे. आता हा नैवेद्याचं सगळं बाजूला ठेवायचं. 21 दुर्वांची जुडी, आता नामपूजा म्हणतात, महत्त्वाचा भाग आहे, संपत आल्या बरं का. दुर्वांची जुडी घ्यायची, 21 दुर्वा घ्यायचे, ते उलगडायचे. म्हणजे आपल्याला भगवंताच्या देवाच्या नावांनी 2-2 दुर्वा व्हायच्या आहेत गणपतीला, म्हणून 21 दुर्वा मोजून ठेवलेल्या असतील ना, त्या उलगडून ठेवायच्या. आणि मी एक नाव घेतलं की 2 दुर्वा गणपतीला, दुर्वांचा शेंडा जो आहे तो आपल्याकडे, आणि देठ म्हणजे तुम्ही फूल कसं वाहता, फुलाचा शेंडा, देठ जो आहे तो देवाकडे, असं
2-2 दुर्वा गणपतीला एकेका नावाने व्हायचं. समजलं? 21 दुर्वा, 2 दुर्वा घ्यायच्या, देवाला व्हायचं. मी मंत्र म्हणतो, एक नावाला 2 दुर्वा व्हायच्या. ओम गणाधिपाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. उमापुत्राय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. अघनाशनाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. विनायकाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. ईशपुत्राय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. सर्वसिद्धिप्रदायकाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. एकदन्ताय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. इभवक्त्राय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. मूषकवाहनाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. कुमारगुरवे नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. 10 झाले. आता एक शिल्लक राहिला की नाही, तो एक हातात धरायचा आणि हा पूर्ण मंत्र म्हटल्यानंतर देवाला व्हायचं. गणाधिपनमस्तेस्तु उमापुत्रागनाशना विनायकेश पुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक एकदन्ते भवक्त्रेति तथा मूषकवाहन कुमारगुरुवे तुभ्यं पूजयामि प्रयत्नतः दुर्वामेकां समर्पयामि. गणपती बाप्पा मोरया. 21 सुरुवात झाल्या. ओके. आता कापूर लावून घ्यायचं आहे आणि कापुराने गणपतीची आरती करायची आहे. हां, लावून घेतलं. हां. ओम श्रियजात श्रिय निर्याय श्रियं वयो जरितृभ्यो दधाति श्रियं वसान अमृतत्वामायन् भवन्ति सत्या समितामितद्रौ चन्द्रादित्यो च धरणी विद्युत् अग्निस्तथैव च त्वमेव सर्वज्योतिषिम् आर्तिक्यं प्रतिगृह्यतां. सिद्धिविनायकाय नमः कर्पूरार्तिक्यदीपं समर्पयामि. ओम नाभ्याम् आसीतदन्तरिक्षं शीर्ष्णोद्यौ समवर्तत पद्भ्यां भूमिर्दिशा श्रोत्रा तथा लोकाम् अकल्पयन् यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे. आता इथे गणपती समोर उभं राहायचं आहे, प्रदक्षिणा करायची आहे. याच्या अगोदर आपल्याला आपली नॉर्मल आरती करून घ्यायची आहे. इथे गणपतीची पूर्ण पूजा संपलेली आहे बरं का. पूजा संपली. आता नैवेद्य तयार असेल तुमचा तर गणपतीसमोर जागा स्वच्छ करून घ्यायची. मोठा चांगला भरपूर मोठा मंडळ करायचा, म्हणजे चौकोन पाण्याचा चौक करायचा. त्याच्यावरती तो नैवेद्य ठेवायचा. नैवेद्य कसा ठेवायचा? देवाकडे पान तो जेवतोय असं करायचं. नाहीतर ते आपल्याकडंच मीठ आपल्याकडे असावं याचा अर्थ, आणि देवाकडे पान, अर्थात त्यात नैवेद्यात मीठ नसतं. तुम्हाला समजावं म्हणून सांगतो. देवाकडे पान ठेवलं, त्याच्यावरती दुर्वा ठेवायच्या, त्याच्याभोवती नैवेद्याच्या आरती त्या पाणी फिरवायचं. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्ये मध्ये पानीयं समर्पयामि. बाजूला पाणी सोडा. पुन्हा प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. आता 4दा पाणी सोडायचं आहे बाजूला. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. करोदवर्तनार्थे चंदनं समर्पयामि. एका फुलाला चंदन लावायचं, गणपतीला व्हायचं. आता हा सगळा पदार्थ जो श्रद्धेनं केला की नाही, स्पेशली मोदक वगैरे, हे गणपतीला भरवल्यासारखं करावं. डोळे मिटावेत आणि एक एक घास गणपतीला भरवावा. तो सुंदर गणपती अखंड ब्रह्मांडात फिरणारा त्या मूर्तीत तुमच्यासाठी आलाय की नाही, छान पूजा करून घेतली की नाही, तर त्याला व्यवस्थित जेवू घालावं. हॅलो. ओके. आता ते पान झाका, तो सगळा प्रसाद वगैरे आत घेऊन जायला सांगा आणि आरतीची तयारी करून घ्या. आरती झाली की मग काय तुम्हाला सांगतो. आरतीची तयारी केली. ओके. आता इथे पॉज करा आणि आरती म्हणून घ्या. गणपतीची आरती, तुम्हाला जे काही देवांची आरती करायची आहेत ती आरती करायची. घालील लोटांगण म्हणायचं, मंत्रपुष्प म्हणायचं आणि त्याच्यानंतर थोडीशी 2 विधी आहेत ते मी सांगतो. ओके. आता व्हिडिओ पॉज करा आणि आरतीची सुरुवात करा. ओके. आरती झाली. ओके. आता हातात आरती खाली ठेवली, घालील लोटांगण म्हटलं. आता हातात अक्षता घ्या, मंत्रपुष्प म्हणणार आहे मी. ओम यज्ञेन यज्ञमय जन्तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्यः सन्न ते हनाकं महिमान् सचन्द्र यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वर वै श्रवणो दधातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं परमेष्ठं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यादि स्यात् सार्वभौम सार्वायुषान्तार्धा परार्धात्. पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्येष श्लोको विगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसनग्रहे आविष्टस्य कामप्रे विश्वे देवा सभासद इति.
एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. श्री सिद्धिविनायकाय नमः. मंत्रपुष्पांजलीं समर्पयामी. आता स्वतःच्या भोवती सगळ्यांनी प्रदक्षिणा करायची आहे. ओम यानी कानी च पापानि जन्मांतरकृतानि च तानि तानि प्रणश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे. आता साष्टांग नमस्कार करायचा. श्री सिद्धिविनायकाय नमः. प्रदक्षिणा नमस्कारां समर्पयामी. आता खाली बसून दोन्ही हाताची ओंजळ करून भगवंताला प्रार्थना करायची आहे. अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे या पूर्ण पूजेचा कोणता, ती म्हणजे प्रार्थना. आता बोलायचं गणपतीशी. काय म्हणायचं? मी संस्कृतमध्ये प्रार्थना म्हणतो अगोदर. विनायक गणेशान सर्वदेव नमस्कृत पार्वती प्रिय विघ्नेश मम विघ्न निवारय. माझ्यामध्ये असणारे सर्व विघ्न मारून टाक, जाळून टाक, दूर घेऊन जा. आवाहनम न जानामी तवार्चनम पूजांचैव न जानामी क्षमस्व परमेश्वर. तुला बोलवता येत नाही, तुझी पूजा कशी करावी बऱ्यापैकी जसं जमेल तसं केलंय, पण ते मला येत नाही रे. तुला जे काही उपचार केले पाहिजेत मला समजतच नाही. मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वर यत पूजितम मया देव परिपूर्ण तदस्तुमे. मंत्र धड म्हणता येत नाहीत, व्यवस्थित क्रिया करता येत नाही, थोडं इकडं तिकडं होतं. भक्ती पण माझं टंगळमंगळच आहे अजून. हे सुरेश्वरा, यत पूजितम अशी केलेली पूजा तू मात्र पूर्ण मानून घे. कारण तू लंबोदर आहेस ना, सगळी पापं पोटात घालतोस की नाही. मला क्षमा कर आणि माझी पूजा पूर्ण मानून घे. अन्यथा शरणम नास्ती त्वमेव शरणम मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष उमापुत्र. तुलाशिवाय मी कोणालाच शरण आलो नाही, फक्त तुला शरण आलो आहे. त्यामुळे तू कृपामयी होऊन माझं रक्षण कर. काय पाहिजे मला, काय मागायचं त्याच्याकडून? रूपम देही, जयम देही, यशो देही, द्विषो जही. वाईट वागणारे जाऊ देत. रूप दे, जय दे, यश दे. वाईट वागणारे जाऊ दे. पुत्रान देही, ज्ञानान देही, धनन देही, सर्वान कामाश देही. पुत्र म्हणजे चांगले माझी मुलं चांगली होऊ देत. त्याबरोबर माझ्यावर जेवढे डिपेंडंट आहेत, माझ्या ऐकणारे, त्या सर्वांचं कल्याण होऊ दे. धनन देही, ते सगळं मला दे, त्यांचं कल्याण होऊ दे. मला भरपूर धन दे, त्याबरोबर सर्व कामना मला माझ्या पूर्ण होऊ देत. असं म्हणून तुमची आणखीन काही प्रार्थना असेल 2 मिनटं मागून घ्या. डोळे मिटा. माझं जे वैयक्तिक मत आहे, सर्वांचं कल्याण होऊ दे अशी प्रार्थना करा. सर्वांचं म्हणजे आपण पण येतो, आपलंही कल्याण होतं. सगळ्या आमचे जे हितसंबंधी आहेत त्यांचंही कल्याण होऊ देत, शत्रूंचंही कल्याण होऊ देत, शेजाऱ्या पाजाऱ्यांचं कल्याण होऊ देत, आपल्या देशाचंच कल्याण होऊ दे, देशांच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचं, विश्वाचं कल्याण होऊ दे. सगळीकडं भरपूर आयुष्य, आरोग्य, धनधान्य, समृद्धी होऊ देत. हे दुष्ट कोरोना जाऊ देत. आणखीन जे काही उपद्रव आहेत जगातली, ती सगळी जाऊ देत अशी मनापासून प्रार्थना करायची. आणि गणपतीला डोळ्यात डोळे घालून म्हणायचं, बाबा रे, मी भरपूर पापं केलेत रे गणपती, पण एवढी पापं करून सुद्धा माझ्या हातून ही पूजा माझ्या घरात घडतीये. हे माझ्या जन्मोजन्मीचं पुण्य आहे रे. पुन्हा पुन्हा तू आठवण करून देतोस की तुझी कृपा माझ्यावरती आहे. आता तरी मला चांगली बुद्धी होऊ दे. माझ्या घरातल्यांचं सगळ्यांचं कल्याण होऊ दे, त्यांची अभिवृद्धी होऊ दे. शिकणारी मुलं असतील तर त्यांचं शिक्षण उत्तम होऊ दे, त्यांचं करिअर चांगलं होऊ दे. आमच्या नवरा बायकोचं, आमच्या आईवडिलांचं, आमच्या घरात असणाऱ्या जेवढे काही मंडळी आहेत त्यांचं परस्परांवरती प्रेम वाढू देत. त्यांनी संसार चांगला फुलू देत. आमचा जो उद्योग व्यवसाय असेल त्यामध्ये उत्तम भरभराटी होऊ देत. त्यातली सगळी विघ्न जाऊ देत. त्याबरोबरच माझ्या आध्यात्मिक उन्नती होऊ देत. सगळ्यात महत्त्वाचं गणपतीला आवडणारा हा विषय. बाकी सगळे विषय आहेत. काय बाबा रे, गणपती बाप्पा, माझी बुद्धी भगवंताच्या भक्तीमध्ये स्थिर होऊ दे अशी प्रार्थना करायची. अशी प्रार्थना करून आता गणपतीची पूजा झालेली आहे. नमस्कार करायचा आणि गजर करायचा. गणपती बाप्पा मोरया. एक छोटीशी पूजा राहते, ती म्हणजे ब्राह्मण पूजा. पूजा सांगणाऱ्याची पूजा आणि त्याची दक्षिणा. आपण ह्या मोबाईललाच तुम्ही इथे हळद कुंकू करायचं आणि म्हणायचं, अद्य पूर्वोच्चारित वर्तमान एवं गुणविशेषण विशिष्टायाम शुभपुण्यतिथौ मम आत्मनः, मम म्हणायचं. हां, आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थं सिद्धिविनायक प्रीत्यर्थं ब्राह्मणाय यथाशक्तिः वायनप्रीत्यर्थं दक्षिणाप्रदानं करिष्ये. तदंग ब्राह्मणपूजनंच करिष्ये. काय करायचं? महाविष्णू स्वरूपिणे भगवंताच्या स्वरूप मानून त्या ब्राह्मणाला
सांगणाऱ्या ब्राह्मणाला आसनम इदन आसनम म्हणून त्या मोबाईलच्या जवळ अक्षता ठेवा. पाद्यम सुपाद्यम 2 थेंब पाणी घाला. इदमर्घ्यम 2 थेंब, म्हणजे मगाशी पाद्यम म्हणजे पायावर पाणी घातलं, आता हातावर पाणी घाला. इदमाचमनियम प्यायला म्हणून 1 थेंब पाणी घाला. एका फुलाला गंध लावून ते त्या ठिकाणी ठेवा मोबाईलजवळ. एक तांबूल म्हणजे 1-2 विडा, त्यावर फळ, सुपारी आणि तुमची यथाशक्ती दक्षिणा. दक्षिणा हा एक महत्त्वाचा भाग आहे. यथाशक्ती दक्षिणा त्या विड्यावर ठेवायची. ऐश्वर्यमस्तु तांबूलम पादो दक्षिणाम पादो बहुदेयम चास्तु दीर्घमायु श्रेयस शांती. बरं, आता तुम्ही सगळ्यांनी मोबाईलला नमस्कार करायचा, म्हणजे ब्राह्मणांनी आशीर्वाद द्यायचा आहे. हां, करा. दीर्घमायु श्रेय शांती पुष्टिस्तुष्टिशास्तु. नमोस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षि शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः. नमस्कार केलात. आता तुमचा जे काही प्रसाद आहे तो सगळ्या मित्रांबरोबर वाटायचा, सगळ्यांना प्रेमानं ते वाढायचं, मस्त आनंदात एन्जॉय करत आजचा दिवस घालवायचा आणि गणपतीची संध्याकाळी पुन्हा आरती करायची. मला वाटतं मला जेवढं शक्य आहे तेवढं चांगल्या पद्धतीने पूजा सांगायचा प्रयत्न केला. त्या पूजेतून तुमच्या आत असणाऱ्या गणपती सुप्रीत होत, त्याची कृपा सर्वांवर राहत अशी प्रार्थना करत इथं गणपती पूजा संपवतो. गणपती बाप्पा मोरया.